हॅलो गाईज, वेलकम अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. मी अक्षदा तुमचं पुन्हा एकदा चॅनलवरती स्वागत करते. आणि तुम्हाला माहितीच आहे की मी 30 दिवसात 30 व्हिडिओज बनवण्याचं चॅलेंज घेतलं आहे. पण ह्या व्हिडिओजमध्ये मी तुम्हाला काही रिव्ह्यूज किंवा काही प्रोडक्ट्स नाही दाखवणार आहे. हा व्हिडिओ असणार आहे एक इन्फॉर्मेटिव्ह किंवा तुम्ही बोलू शकता मोटिवेशनल. कारण आता खूप सारे जण कंटेंट क्रिएशन करायला चालू केलं आहे आणि खूप जणांना करायचंही आहे कंटेंट क्रिएशन, पण त्यांना माहीत नाही आहे की आपण कशाप्रकारे चालू करू शकतो किंवा म्हणजे लोक कशाप्रकारे ते करत आहेत. सो ह्या व्हिडिओमध्ये आपण ह्याबद्दल बोलणार आहे. सो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर आपण सगळेजण इंस्टाग्रामवर रील्स बघतो किंवा यूट्यूबवरती बाकीच्यांचे व्लॉग्स बघतो. तर असंच बघता बघता मला असं जाणवलं की जे लोक इतक्या चांगले काम करतात, म्हणजे फिल्म इंडस्ट्रीमध्ये जे लोक ॲक्टर्स आहेत किंवा सिरियलमध्ये काम करत आहेत किंवा एखाद्या रियालिटी शोमध्ये काम करत आहेत, ते प्रत्येकजण प्रत्येकाचं स्वतःचं यूट्यूब चॅनलसुद्धा आहे. आणि मी जो शो बघते लाफ्टर शेफ, त्यामध्ये तर सगळ्यांचेच यूट्यूब चॅनल्स आहेत. आणि ते लोकही असं, त्या लोकांना काय गरज आहे यूट्यूब चॅनल बनवायची? ते लोक तर इतके पैसे कमवतात, त्यांचे शोजमधून त्यांना लाखोंमध्ये पेमेंट येतं महिन्याचं, आणि तरीसुद्धा ते लोक यूट्यूबवरती ज्यांनी चॅनल्स ओपन केले आहेत. तर सांगायचं तात्पर्य हे आहे की ते लोक एवढं पैसे कमवून सुद्धा आणि त्यांच्याकडे फेमसुद्धा आहे, तरीसुद्धा ते यूट्यूबवरती येऊन स्वतःचं चॅनल ओपन केलं आहे आणि त्याच्यावरती त्यांचे डेली लाईफ्समधले काही जे असतील व्हिडिओज टाकत राहतात. तर आपण का नाही करत आहे? आपल्या लाईफमध्ये आपल्याला इतकाही टाईम नाही आहे मोबाईल बघण्याशिवाय की आपण आपल्या लाईफमध्ये एक तास काढून एखादा व्हिडिओ बनवला आणि तो अपलोड केला आपल्या चॅनलवरती, आपला स्वतःचा चॅनल ग्रो केला, तर आपणही एक सक्सेसफुल इन्कम सोर्स तयार करू शकतो. आणि म्हणजे त्याच्यासाठी फेमची गरज नाही आहे की फेमसाठीच आपल्याला करायचं आहे. आपल्याला एक इन्कम सोर्स आहे, हा जेन्युइन इन्कम सोर्स आहे आणि तो आपण आपल्यासाठी तयार करू शकतो. काही लोक जॉब करत असतील, काही लोक बिझनेसही करत असतील, तर ते करता करता आपल्याकडे थोडा टाईम असतो की आपण आपल्या क्रिएटिव्हिटी दाखवून आपण आपला चॅनल ग्रो करू शकतो. सो म्हणजे मला असं वाटलं की मी जसं चॅलेंज घेतला आहे 30 days 30 व्हिडिओज बनवायचा, कारण गेले 3 वर्षापासून मी ट्राय करते की माझा यूट्यूब चॅनल मला ग्रो करायचा आहे. स्टार्टिंगला मी फेस न दाखवताच काही व्हिडिओज असे टाकलेले आणि त्याच्याने माझे सबस्क्रायबर वाढलेले, पण माहीत पण नव्हतं की माझे सबस्क्रायबर वाढले आहेत. आणि त्यातले ते शॉर्ट्स व्हिडिओ होत्या सगळ्या, आणि त्यात एक व्हिडिओ व्हायरल गेलेली आणि त्याच्यामुळे त्याचे सबस्क्रायबर्स वाढलेले. आणि नंतर मी ठरवलं की ह्याच चॅनलवरती मी माझा व्लॉग्स टाकायला चालू करेन आणि मग मी हा चॅनल ग्रो करेन. पण ह्या पूर्ण वर्षात मी एकदम सिरियस होऊन व्लॉग्स टाकलेसुद्धा आहेत, पण ते थोड्या टाईमसाठी आणि परत गॅप पडला आहे. आणि मग मला जेव्हा वाटलं तेव्हा मी परत ब्लॉग्स टाकायला सुरुवात केलेत. सो ह्याच्यात मला माझ्या मिस्टेकसुद्धा माहीत आहेत की मीही कन्सिस्टन्सी नाही ठेवली आहे चॅनलवरती आणि त्याच्यामुळे माझा चॅनल थोडासा स्टक झाला आहे आता. पण मी आता ह्यानंतर ह्या चॅनलवरती चांगल्या प्रकारे व्हिडिओज हा चॅनल मला लवकरात लवकर ग्रो करायचा आहे. सो मी तुम्हालाही सांगेन की तुम्हीसुद्धा एक स्वतःचा चॅनल ओपन करा. चॅनल ओपन करण्यासाठी इतकं काही म्हणजे काही लांब अशी प्रोसेस नाही आहे. एक यूट्यूब जसं तुम्ही बघता ते यूट्यूब आहे तुमच्याकडे, तिथे जाऊन फक्त क्रिएट चॅनल आणि चॅनलचं नाव ठेवायचं तुम्हाला आणि व्हिडिओ टाकायचे आहेत. स्टार्टिंगला इतकंच इम्पॉर्टंट आहे की तुम्ही चांगल्या प्रकारे एक व्हिडिओ शूट करा आणि पोस्ट करा, आणि नंतर ते हळूहळू तुम्ही यूट्यूबवरती बघून शिकू शकता की कशा प्रकारे व्हिडिओ पोस्ट करायचे आहेत किंवा काय टॅग्स लावायचे आहेत, हॅशटॅग वापरायचे आहेत किंवा डिस्क्रिप्शनमध्ये काय लिहायचं आहे, ते सगळं तुम्ही हळूहळू शिकू शकता. आणि तसंच मी ही ट्राय करते की ह्या महिन्यात मला 30 व्हिडिओज बनवायचे आहेत, जेणेकरून माझ्या चॅनलवरती रेग्युलर ऑडियन्स येईल आणि माझा ऑडियन्स बेस जर
चांगला बनला तर मग मी हळूहळू जे व्हिडिओज टाकेन त्याला व्ह्यूजसुद्धा यायला चालू होतील. सो ह्या व्हिडिओचा मोटिव्ह इतकाच आहे की तुम्ही सुद्धा लोकांचे व्हिडिओज फक्त बघत बसू नका, स्वतःचा चॅनल ग्रो करा आणि स्वतःसाठी इन्कम सोर्स जनरेट करण्यासाठी प्रयत्न करा. सो ह्या व्हिडिओमध्ये इतकाच, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.